महापालिका निवडणुकीतील वादविवाद अर्ज भरताना झालेल्या गोंधळाचा धुराळा खाली बसला असून प्रभाग क्रमांक 11 सह सातपूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ब्रँड अँबॅसेडर तसेच उमेदवार सलीम मामा शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रचारासाठी सज्ज झाले आहेत। प्रभाग 11 मध्ये उमेदवार सलीम मामा शेख, सविता काळे, अलका निगळ आणि योगेश शेवरे यांनी सातपूरमधील प्राचीन दैवत भवानी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले। भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन मनसेच्या रॅलीला प्रारंभ झाला। संतोषी माता नगर, जेपी नगर, सातपूर पोलीस वसाहत परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी परिसरातील सुवासिनींनी उमेदवारांचे औक्षण केले। परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आपण वचनबद्ध राहू असे प्रतिपादन सलीम मामा शेख यांनी केले। नागरिक सुद्धा त्या गोष्टीला होकार देत आहे आणि नागरिकांनी सुद्धा सांगितलंय का येणाऱ्या 21 तारखेला आता परत तुम्ही आमच्याकडे नाही आलात तरी चालेल, आम्ही तुम्हाला प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करू। अनेक माता भगिनींनी जागोजागी ऑप्शन करून ज्येष्ठ महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या चारही उमेदवारांना आशीर्वाद दिलेले आहे आणि सातपूरकरांना याची खात्री आहे की आम्ही दिलेला शब्द पाळत असतो। त्यामुळे सातपूरकर नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे। अनेक विरोधी पक्षाचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी प्रचाराला येणार आहेत आणि नागरिकांनी त्या संतोषी माता नगरमध्ये मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आता येथील पुढचा प्रचार आमचा जेपी नगर, फायर स्टेशन, एएसआय कॉलनी, पोलीस स्टेशन, अन्य भागामध्ये आता आमचा प्रचार सुरू आहे। चांगला उमेदवार पक्षाने आम्हाला दिलेला आहे, आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आमची कामं जी राहिलेली कामं ती तुम्ही मार्गी लावा अशी त्यांनी आमच्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आम्ही आमची कामं हे लोकांकडे आम्ही केलेली कामंही घेऊन जातोय आणि त्याची खात्री नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे। चांगले उमेदवार मिळाले प्रभाग 10 मध्ये, प्रभाग 11 मध्ये, प्रभाग 9 मध्ये, प्रभाग 8 मध्ये निश्चितच सातपूर भागातील जनता महाराष्ट्र निर्माण सेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील अशी आम्हाला खात्री आहे आणि प्रचंड मताने सातपूरकरांचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। प्रचार रॅलीत असंख्य पुरुष, महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।